भाजप कुबड्या काढणार? भाजप अजितदादा शिंदेंना रोखणार? पुणे ठाण्यात भाजपनं उतरवले शिलेदार. महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर. ऐकलत? अमित शहांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आता भाजप जोरदार तयारीला लागले. या कुबड्या काढण्याची सुरुवात भाजपनं अजितदादांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातून आणि शिंदेंचा गड असलेल्या ठाण्यातून केली आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती आखण्यात आली. पुण्यात अजित पवारांना रोखण्यासाठी भाजपनं 5 मातब्बर नेते मैदानात उतरवले. पुण्यात कोणत्या नेत्यावर कोणती जबाबदारी सोपवली आहे ते पाहूया. पुणे जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढणार. संपूर्ण पुणे जिल्ह्याची जबाबदारी मंत्री मुरलीधर मोहोळांवर. गणेश बिडकर, शंकर जगतापांवर पिंपरी चिंचवडची जबाबदारी. मावळ भागातील निवडणुकीची जबाबदारी आमदार महेश लांडगेंवर. आमदार राहुल कुल यांच्यावर बारामतीची जबाबदारी देण्यात आली. दुसरीकडे ठाण्यातही भाजपनं निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी नेत्यांची यादी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात भाजपनं कोणते शिलेदार मैदानात उतरवलेत ते पाहूयात. शिंदेंच्या ठाण्यात भाजपचे निवडणूक प्रभारी गणेश नाईक. ठाणे शहराची जबाबदारी आमदार संजय केळकरांवर. ठाणे ग्रामीणची जबाबदारी माजी खासदार कपिल पाटलांवर. भिवंडीची जबाबदारी आमदार महेश चौगुलेंकडे. मीरा भाईंदरची जबाबदारी आमदार नरेंद्र मेहतांकडे. नवी मुंबईची माजी खासदार संजीव नाईकांकडे. कल्याणची जबाबदारी नाना सूर्यवंशी यांच्याकडे. उल्हासनगरची जबाबदारी प्रदीप रामचंदानींकडे सोपवण्यात आली. भाजप आगामी काळात हीच रणनीती राज्यभर राबवणार आणि मित्रपक्षांच्या कुबड्या काढून फेकणार का, हा खरा प्रश्न आहे. तर महायुतीत राहूनच भाजपच्या रणनीतीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार कसं तोंड देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.